जे लिंग आपण जे म्हणतो हां. त्याला 4 तोंड आहेत अच्छा. म्हणून त्याला चतुर्मुख म्हणलं जातं. पण एक नंबर आहे इकडचं. 12 महिने असं असतं बरं का इथं. एक नंबर टेम्परेचर पावसाळ्यात ऊन तर किती खूप पण छान असू देत, वाटतं. इथं गारच वारा येतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का पुण्याजवळ एक असे रहस्यमय मंदिर आहे ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत चतुर्मुख महादेव मंदिर. हो मित्रांनो, इथे भगवान शंकर 4 दिशांना पाहत उभे आहेत, जणू संपूर्ण सृष्टीवर लक्ष ठेवून आहेत. या मंदिराचा इतिहास काय आहे, या जागेचे खास वैशिष्ट्य काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, हे मंदिर पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर पुणे बँगलोर हवेली पठारवाडी येथे स्थित आहे. खूप शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात. या मंदिरातला खास भाग म्हणजे इथला शिवलिंग. इथला शिवलिंग 4 भुजाचा आहे, म्हणजे भोलेनाथ 4ही दिशांना पाहतात. असं वाटतं की आपण कुठूनही आलो तरी शिवजी आपल्याकडे बघत आहेत. मंदिर हे पांडवकालीन आहे. चतुर्मुख शिव मंदिर म्हणतात त्याला. अच्छा. जी शाळुंकावाची जी लिंग आपण जे म्हणतो हां. त्याला 4 तोंड आहेत अच्छा. म्हणून त्याला चतुर्मुख म्हणलं जातं. ओके. हा मेन माझा हाच पॉइंट होता. हा, आणि हे आता तीर्थक्षेत्र क वर्ग म्हणून डिक्लेअर केलंय गव्हर्नमेंटनी. ओके. ABC म्हणजे अ ब क असे जे कॅटेगरी. कॅटेगरी असतात त्यात हां. एक क मध्ये आता हे डिक्लेअर केले आता गव्हर्नमेंटनी. अच्छा. त्याच्यामुळे याला भरपूर निधी आल्यामुळे हे सगळे आता डेव्हलपमेंट झालेली आहे. हां. आणि आतमध्ये फक्त छोटंच मंदिर होतं जे तुम्हाला काळा मंदिर दिसेल आतमध्ये दगडी. हां हां. आधी तेवढंच होतं आणि आता हे सगळं डेव्हलप झालेलं आहे नवीन. ओके. आणि हा नवीन रस्ता त्यांनी खाली खेडेशिवापूरला मेन रोडला जोडलेला आहे, सातारा रोडला. त्यामुळे इकडून आता पब्लिकला तो ऍक्सेस चांगला झालेला आहे हा. आणि बेटर. पुण्यात नाही येतात. हो. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले की चतुर्मुख शिव म्हणजे 4 शक्तीचं प्रतीक, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सदाशिव. म्हणूनच इथं आल्यानंतर वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. मित्रांनो, या मंदिराबद्दल काही खास गोष्टी. इथला शिवलिंग फार जुना आहे. महाशिवरात्राला तर इथे जत्रा भरते. त्या दिवशी वातावरण भन्नाट असतं. मित्रांनो, इथला परिसर म्हणजे 4ही बाजूनी झाडं, पक्ष्यांचा आवाज, थंड वारा. शहरातल्या गोगाट्यातून बाहेर येऊन इथं आल्यावर असं वाटतं बस इथेच थांबावं. फॅमिली, मित्र किंवा एकट्याने सुद्धा इथे यायला मस्त वाटतं. मित्रांनो, इथे येणारे बरेच भक्त सांगतात, इथे मनापासून नवस केला की तो पूर्ण होतो. कोणाला नोकरी लागली, कोणाचं आरोग्य सुधारलं, तर कोणाचं लग्न जुळलं. भोलेनाथ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही. त्यांना वाटाय का तिकडनं left मारून जावं. खाली पठारवाडी गावात गेलो ना तर तिथून डॅम सोडला की लेफ्टला वरती रस्ता. तुम्हाला काय वाटतंय?
तुम्ही पहिल्यांदा आले इथे? हो दुसऱ्यांदा आले पण खूप वातावरण एक नंबर आहे इकडचं. 12 महिने असं असतं बरं का इथं. एक नंबर टेम्परेचर पावसाळ्यात तर किती खूप पण छान असू आहे. देत, इथं गारच वारा येतो. केव्हाही या तुम्ही असं. आता हे खूप वरती आहे ना. नाही त्यावेळेला सराउंडिंगला माणूस डोंगर आहे, परत बाजूला सगळं रिकाम आहे. त्याच त्याच्यामुळे कारणामुळे तुम्हाला इथं थंड आवाज थंड हवा 12 महिने थंड हवा मिळणार तुम्हाला इथं. बरोबर आलं तरी एकदा आलं ना परत येतो माणूस माणूस सोबत. 100% कोणी ना कोणी घेऊन इथं येतो. प्रचंड वेळा होतो. इतकं वातावरण. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान ठिकाणाचे व्हिडिओसाठी आपला सपोर्ट हवा. जय भोलेनाथ. हर हर महादेव.